नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वरईचा भात व आमटी। त्यासाठी लागणारे साहित्य। आमटीचे साहित्य: 1 वाटी दही, अर्धी वाटी ओले खोबरे, कढीपत्ता, जिरे, 7-8 हिरवी मिरची, 1 बटाटा उकडून कापून घेतला, अर्धी वाटी शेंगदाणे, तडक्यासाठी कढीपत्ता, जिरे व तेल। भाताचे साहित्य: 1 वाटी वरई भाजून घेतली, त्यासाठी मसाला: ओले खोबरे थोडेसे, 7-8 हिरवी मिरची, कढीपत्ता, तडक्यासाठी जिरे व चवीनुसार मीठ व तेल। आता आपण वरई धुवून घेऊ। आता आपली वरई धुवून झाली, आपण त्यासाठी मसाला वाटून घेऊ। आता आपला मसाला वाटून झाला, आपण गॅस चालू करून घेऊ। भांड्यात तेल घालून घेऊ। एक चमचा तेल, आपले तेल गरम झाले, आपण जिरे घालून घेऊ। वाटलेला मसाला घालून घेऊ। दोन मिनिटं तेलात परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झाला, त्यात आपण वरई घालून घेऊ। भातासाठी आपण गरम पाणी करून घेतले। दीड वाटी गरम पाणी घालून घेऊ। आता चवीनुसार मीठ घालू। आता बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवून भात शिजवून घेऊ। आता आपण आमटीचा मसाला वाटून घेऊ। अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता व ओले खोबरे। मसाला वाटून झाले, त्यात आपण शेंगा वाटून घेऊ। त्यात थोडे पाणी घालून घेऊ। परत आपण त्यात वाटून घेऊ। आता आपला मसाला वाटून झाला, त्यात आपण 1 वाटी दही घालून घेऊ। त्यातच थोडे पाणी घालू। आता हे एकदा फिरून घेऊ। आता आपले कढीचे मिश्रण वाटून झाले, आपण गॅस चालू करून घेऊ। एक चमचा तेल घालून घेऊ।
तेल गरम झाले की जिरे व कढीपत्ता घालू. जिरे, कढीपत्ता, त्यातच आपण बटाटा घालून घेऊ. 2 मिनटं परतून घेऊ. आता आपला बटाटा परतून झाला, त्यात आपण आमटी ओतून घेऊ. थोडं पाणी घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. बारीक गॅसवरती आपण आमटी उकळून घेऊ. आता आपली आमटी पण उकळली आणि भात पण झालाय. आता आपण झाकण काढून बघू. आता दोन्ही गॅस बंद करून घेऊ. सर्विंग प्लेटमध्ये भात काढून घेऊ. उपासाचा भात व आमटीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.